बोगस जमीन मिळवून देणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ठाणे नगर पोलिसांनी केली अटक। ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपी रमेश सत्यनारायण याच्या जमिनीसाठी हुसेन वारसी अन्सारी या इसमाची बोगस कागदपत्रे तयार करून न्यायालयात जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे अधीक्षक विनोद प्रभाकर पाटील यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्याप्रमाणे ठाणे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। या अनुषंगाने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडेकर व त्यांच्या तपास पथकाने या गुन्ह्यातील न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला आरोपी हुसेन वारसी अन्सारी वय 46 राहणार मुंब्रा यास अटक केली। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने अल्सम नूर मोहम्मद मंसूरी राहणार नळ बाजार मुंबई याने झेप झेरॉक्स अँड कम्युनिकेशन मुंब्रामधील मेहताब हैदर नसीम याचा मेहुणा मेहमद हसन इक्बाल धंदा झेरॉक्स दुकान राहणार मुंब्रा यांच्या मदतीने त्यांच्या दुकानात कम्प्युटरमध्ये अन्सारी हुसेन वारसी याच्या नावाचे बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनीचं ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड तयार करून ते जिल्हा ठाणे न्यायालय येथे जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट राहणार राबोडी ठाणे याच्या मदतीने अन्सारी यास न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने 5 आरोपींना अटक करण्यात आली। हे आरोपी जामीनदार मिळवून देण्यासाठी लोकांकडून 15,000 रुपये घेत असत। या आरोपीने पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील इतर न्यायालयात बनावट कागदपत्रे तयार करून अनेक आरोपींना जामीन मिळवून दिल्याची माहिती मिळाली आहे। त्याप्रमाणे पोलीस तपास करत आहेत। गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे। तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड अदर कलमान्वये। तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे। इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार मिळवून देण्यासाठी। असलम मोहम्मद मंसूरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत। मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ यांचं मुंब्र्यामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्सचं दुकान आहे। तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण रेशन कार्ड, बनावट रेशन कार्ड, बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याच्या बनावट पगाराच्या पावत्या आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र हे कागदपत्र आत्तापर्यंत जप्त केलेले आहेत। तसेच या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे, प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन सामुग्री ती आत्तापर्यंत आपण जप्त केली आहे। या तपासामध्ये आत्तापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबई येथील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेली आहेत। पण आता सखोल तपास करत आहोत। आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरिवली कोर्टातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला केलं तपासात असं निष्पन्न झालं आहे की ते 15,000 रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे, एका जामिनासाठी।